नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथा सागर घेऊन येत आहे. अध्याय 90 व 91 वाचून दाखवणार आहे. शेषाच्या गर्वाचा परिणाम. श्री गणेशाने तुला सुंदर शरीर प्राप्त होईल असा वर मदनाला देऊन तो गुप्त झाला. त्या मदनाने तेथे एक गणेशाची रत्नमय मूर्ती स्थापन करून तिचे मदोत्कट असे नाव ठेवले. त्यावर एक विशाल देऊळ बांधले. तेथेच लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले म्हणून त्या स्थानाला नासिक असे नाव मिळाले. त्या ठिकाणी अजूनही मोदकासारखे दगड सापडतात. पुढे कृष्णावतारामध्ये मदन रुक्मिणीच्या उदरी जन्माला असतात दैत्याने त्याला चोरून नेऊन समुद्रात बुडवले. तेथे त्याला एका माशाने गिळले. नंतर तो मासा एका धीवराला सापडला. धीवराने माशाच्या पोटात सापडले ते बालक शंभरासुराला दिले. त्याने ते मूल मायावतीला दिले. तिने त्याला अनेक माया विद्या शिकवल्या. एक दिवस तो सरस्वती नगरात गेला. कृष्ण स्त्रियांच्या दृष्टीत पडला असता त्यांना तो प्रतिकृष्ण भासून त्या सर्व लज्जित झाल्या. परंतु नारद मुनींनी सांगितले की हा तुमचाच मुलगा आहे. त्या मदनाने त्या आपल्या मातांना नमस्कार केला आणि त्यांनीही त्या पुत्रवात्सल्याने पोटाशी धरले. याच रीतीने शेषही गजाननाला प्रसन्न करून घेतले. ती कथा अशी की एकदा शंकर पार्वतीसह एका रम्य उपवनात विश्रांती घेत बसले होते. तेव्हा त्याच्या दर्शनासाठी देव, गंधर्व, अप्सरा, यक्ष, किन्नर इत्यादी तेथे आले. त्यांनी शंकराची स्तुती करून त्याची पूजा केली. ते पाहून शेषास मत्सर उत्पन्न झाला व तो गर्वाने म्हणाला, मी प्रत्यक्ष शंकराच्या मस्तकावर बसलो आहे. पृथ्वीचा भार डोक्यावर घेण्यास माझ्याशिवाय दुसरा कोणी समर्थ नाही. देव अमर होण्यास मीच कारण आहे. असे असताना हे सर्व माझी स्तुती का करीत नाही? शेषाला गर्व झाला आहे ही गोष्ट शंकराने मनात जाणली व ते अचानक उठून उभे राहिले. त्याबरोबर बेसावत असलेला शेष गडबडा कैलासून खाली जमिनीवर येऊन आपटला. त्या ठिकाणी त्याचे तोंड चिरले गेले, ठेचले गेले. त्याबरोबर त्याचा अभिमानही गळून पडला. पूर्वीचे स्थान आपल्याला कसे मिळाले याचा विचार तो करत राहिला. इतक्यात नारदाने तेथे येऊन त्याला त्याची अशी अवस्था होण्याचे कारण विचारले. अध्याय 91. शेषाची तपश्चर्या. नारदाच्या प्रश्नाला उत्तर न देता तो तसाच बसून राहिला. तो खूप दुःखी झाला होता. नारद त्याला म्हणाला, तू दुःख करू नकोस. मी तुला तुझे संकट कसे दूर होईल याचा उपाय सांगतो. हे ऐकून शेषाला खूप धीर आला. तो म्हणाला, नारदा, माझ्या या ठेचलेल्या डोक्याला पृथ्वीचा भार सहन होईन असा झाला आहे. तो भार पूर्वीप्रमाणे सहन होण्यासाठी जो उपाय मला सांगशील तो मी करण्यास तयार आहे. त्यावर नारद म्हणाले, मी तुला षडाक्षर मंत्राचा उपदेश देतो. त्या षडाक्षर मंत्राचा जप केल्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शेषाने षडाक्षर मंत्राचा 1000 वर्ष तप करून तपश्चर्या केली. तेव्हा श्री गणेश प्रसन्न होऊन त्याला म्हणाला, तुझ्या तपाने प्रसन्न होऊन मी तुला वर देण्यास आलो आहे. ते ऐकून शेष म्हणाला, हे देवादिदेव श्री गणेशा, तुझी भक्ती मला करू दे आणि पृथ्वीचा भार वाहू शकेल अशी शक्ती मला दे. स्थिर अशा ठिकाणी मला स्थान दे. भगवान शंकराच्या ठिकाणी माझी भक्ती जोडव. हे ऐकून श्री गणेशाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा वर देऊन आपले विराट स्वरूप त्याला दाखवले. नंतर शेषाने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली होती त्या ठिकाणी गजानन मूर्तीची स्थापना करून त्यास धरणीधर असे नाव दिले व तेथे एक सुंदर देवालय बांधले. गणेशाची तपश्चर्या केल्यामुळे शेष विष्णूला प्रिय झाला व शंकराने त्याला पुन्हा आपल्या मस्तकी धारण केले. गणेशाने आपल्या उदराभोवती राहायला त्याला जागा दिली. ही गणेशाची धरणीधर मूर्ती सध्या प्रवाळ नगरामध्ये आहे. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.